तर बाबांनो, सकाळ सकाळी म्हटलं लवकर उठलो तर चहा करूया म्हटलं मस्तपैकी. मग काय, गवती चहा आणला. गेलतो का शेतामध्ये, गवती चहा आणला. चहा ठेवला बाहेर, पाणी तापवायला ठेवलं होतं. आंघोळ बिंघोळ केलं, आवरलं बिवरलं, निघालो का आष्ट्याला जायला. इकडून पोचलो की आष्ट्यात. मग काय, वॉशिंग मशीनचा प्रॉब्लेम होता. वॉशिंग मशीनचं कॉल वगैरे सगळं बघितलं, कारण वॉशिंग मशीनचा मोठाच प्रॉब्लेम होता. मग काय, आपण गेल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व होत नाही चहा यायला. मग काय, प्रॉब्लेम सॉल्व करून दोघंजण निघालो सांगली यायला. काय जाताना बी हवे, येताना बी हवे, पण मध्ये 1-1.5-2 किलोमीटरचा रस्ता खराब आहे त्याच्या ह्याची, कारण त्या रस्त्याच्या फार अंगावर सगळं तोंडावर धूळ बीळ उडत होती. मग काय, आई गलती म्हणले राहू दे. सगळं झालं, सांगलीमध्ये येऊन पोचलो. मग काय, दुबेकरला गाडीतून सोडलो. मग रविता आणि मी दोघंजण निघालो बघा. मग काय, साहेबाचा फोन आला. मला म्हटलं जरा भाजी आणि भाकरी घेऊन यावं खायला. ठीक आहे म्हटलं, आलो. हे त्या ओव्हनचं पार्ट घ्यायचं होतं. पहिला म्हटलं साहेबाला परत येऊन जेवण देऊया, भूक लागली होती भावाला माझ्या. म्हटले या भावाला माझ्या काही काम नाही, कधी फोन करते म्हटलं. मग काय, भावानं म्हटलं पेरू घेऊन जा खायला. चालते म्हटलं. मग काय, आलो की मित्राच्या दुकानापाशी. पहिला आपलं कॉल करून घेतलं. आज जरा काम लोडच होतं सोडा. कॉल आमचा ओके झाला, दोन्ही पण, म्हणजे वॉशिंग मशीनचा पण आणि ओव्हनचा पण. कसा वाटला आजचा ब्लॉग? दिवसले हार्ड गेला पण आज.